तुला बसतो का नाही कोर्ससाठी मला ॲडमिशन घ्यायचं बरं संदर्भात मला माहिती देणं जी आहे. तुम्हाला प्रथमतः काय करावं लागेल, तुमचा 2 फोटो माझ्यासह मला लागतील. त्यानंतर असा ॲडमिशन फॉर्म ज्याच्यावरती तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे अशा प्रकारे तुमचे फोटो इथं आणि त्यानंतर सिग्नेचर. तुमचं ॲडमिशन आमच्याकडे झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पुस्तक देण्यात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती आहे. त्याच्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे मराठीतून ॲडमिशन घेत असेल तर मराठीचं ज्ञान पण याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आमच्या लॅबमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, इतरही कोर्सेस आहेतच. त्यानंतर लेक्चर रूम असं आहे. त्या लेक्चर रूममध्ये तुम्हाला विषयाचं सखोल ज्ञान देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो. ते तुम्हाला ज्ञान मिळेल. शिकवण्यासाठी आमच्याकडं फॅसिलिटीज पण आहे आणि फॅकल्टी पण वेगवेगळ्या आहेत. त्यानुसार शिकवले जाईल. बेसिकली एज्युकेशनला काय MSIT आहे एक बेस्ट कोर्स आहे. त्यानंतर तुमचं ज्ञान आहे दाखवली जाते. आणि कॉम्प्युटरचं आणि आपलं नातं हे कशा प्रकारचं आहे हेच आपण या इनपुट आणि आउटपुट ह्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. मानवाला फक्त अंक, अक्षरे, प्रतिमा आणि ध्वनी यांचं ज्ञान असतं, पण कॉम्प्युटरमध्ये बायनरी सिस्टीम असते जी 0 to 1 ह्या कोडिंग सिस्टीमनुसार काम केलं जातं. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष बोलणं आपलं जे आहे किंवा CPU जी माहिती आहे, चित्र आहेत, ही प्रत्यक्षपणे आपण CPU मध्ये साठवून ठेवू शकतो. आपल्या प्रत्यक्षपणे कॉम्प्युटरमध्ये साठवून ठेवली जाते. तर लक्षात आलं ना हे इनपुट उपकरणे. आता काही इनपुट उपकरणे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे कीबोर्ड. ह्या कीबोर्डच्या मदतीने तुम्ही कीबोर्डवरती असणारी अक्षरं किंवा अंक याचा वापर करून तुम्ही त्याच्यामध्ये डाटा इनपुट करू शकता. म्हणजे माहिती त्याच्यामध्ये